नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा शंखनाद झाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर झाली असून राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही मोठी अपडेट आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोणत्या राज्यात कधी मतदान होईल ते पाहूया. आसाम, केरळ आणि पुडुचेरी या 3 ठिकाणी 9 एप्रिल 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. तामिळनाडू येथे 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल, सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होईल. पहिला टप्पा 23 एप्रिल आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल 2026 रोजी पार पडेल. निकाल कधी? या 5ही राज्यांचा आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचा निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुका, बारामती आणि राहुरीकडे लक्ष. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आणि राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मतदानाची तारीख 23 एप्रिल 2026, निकाल 4 मे 2026. अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामतीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदार 5 राज्यांमिळून सुमारे 17.4 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान केंद्रे 2.19 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली असून 25 लाख कर्मचारी या प्रक्रियेत तैनात असतील. सुरक्षा व्यवस्था. पश्चिम बंगालमध्ये सुरक्षेसाठी केंद्रीय दलाच्या 480 कंपन्या आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. राजकीय संघर्ष आणि चुरस. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग 4थ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत, तर भाजपने तिथे जोरदार आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. शेती आणि ग्रामीण भागातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.